नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद अक्षयरत्न, ब्रह्मचारी रत्नसिद्धी, इथं उपस्थित सर्व प्रशिक्षण केंद्राचे ब्रह्मचारीगण आणि बरेचसे आमचे शुभचिंतक हितचिंतक आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित झाले. अर्थातच यावेळी जरा आमचे 2-3 कार्यक्रम एकत्र आलेत. उद्यासुद्धा ऑर्डर डे आहे, त्याच्यामुळे काही लोक येऊ शकले नाही. आणखी एक मोठा कार्यक्रम दुसरीकडे होऊ घातलेला आहे. पण काही का असेना मात्र दरवर्षीप्रमाणे आपल्या या शिबिर केंद्राचं वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण इथं एकत्रित आलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे इथे बरेचसे आमचे जे हितचिंतक आहेत, ज्यांना खरोखरच असं वाटलं होतं की आपलं हे शिबिर केंद्र निर्माण व्हावं, ते सुद्धा सर्वच नाही पण बहुतेक इथं उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर गावचे बरेचसे जे नेते आहेत, शासकीय जे अधिकारी आहेत, गावातली बरीचशी आपली मंडळी आहे, त्या सर्वांचाच आम्हाला खूप लाभ होत असतो. आणि आम्ही मीटिंगमध्ये चर्चा करत होतो की आपण दरवर्षी वर्धापन दिन साजरा करतो, कुठेतरी एकत्रीकरण झालं पाहिजे आणि आजूबाजूचे जे काही गावचे आमचे बंधू भगिनी आहेत या निमित्ताने त्यांना एकत्र आणता येतं. प्रबोधनाचा कार्यक्रम होतो आणि विशेष म्हणजे दरवर्षी आपण संगीताचा कार्यक्रम ठेवतो, कारण संगीताच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रेरणा मिळते, प्रबोधन होतं आणि कुठेतरी बाबासाहेबांचा जो संदेश आहे, बुद्धाचा जो संदेश आहे, महापुरुषांचा जो काही संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचतो. तसा हा एक आमचा कार्यक्रमाचा एक स्वरूप असतं. मात्र आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तर जास्तीत जास्त चर्चा आमची हीच सुरू होती की खरंच किती चांगलं आहे, किती आनंदाची बाब आहे की मोठ्या प्रमाणात लोकांनी आपल्याला मदत केली. हे अजूनही खरंच सांगतो बंधू आणि भगिनींनो, हे स्वप्नासारखं वाटतं मला. जेव्हा मी ती पुढे ती इमारत पाहतो, इथे जिथे मी उभा आहे हे बघतो, अजूनही विश्वास बसत नाही की खरंच हे निर्माण झालं. तुमचा विश्वास बसणार नाही. जेव्हा ही आम्ही जमीन पाहायचो मनामध्ये खूप भावना असायची. मात्र एक साधी कोठी तयार केली होती. आमचे काही बंधू भगिनी आहेत, त्यांनी आम्हाला मदत केली आणि कोठी निर्माण झाली छोटीशी. आणि मग दरवर्षी आमचे जे काही बांधव इथं आहेत, बोधी किरण आहेत, निर्मल वज्र कदाचित आले नसतील, अजून बरेचसे आमचे काही मित्र आहेत, त्यांच्या मदतीने दरवर्षी आपण इथं कार्यक्रम पण घेत होतो. परंतु इथेच मात्र एक प्रशिक्षण केंद्र होणं फार गरजेचं होतं. ब्रह्मचारी सुदर्शन जे आता हयात नाही, त्यांची मात्र खूप भावना होती की इथे आपण एक प्रशिक्षण केंद्र निर्माण केलं पाहिजे. मात्र खरंच सांगतो बंधू आणि भगिनींनो, आम्हाला मात्र हिंमत नव्हती. ते साधं काम नव्हतं. आता ह्या ज्या इमारती आपण पाहतो आहोत हे खरंच कल्पनेच्या पलीकडचं होतं. मात्र आम्ही मीटिंग मध्ये विचार करत होतो की खरंच काय आश्चर्य आहे, हे एवढं मोठं कार्य आम्ही करू शकलो याचं एकच कारण आहे आणि ते कारण म्हणजे अनेक लोकांनी सरळ हस्ते या कार्यासाठी मदत केली. तर आमच्या मनामध्ये खूप कृतज्ञता सर्वांप्रती निर्माण होत होती. आणि मग आमच्यामध्ये धर्मचारी नाते जरा फार क्रिएटिव्ह असतात. तर त्यांनी असं म्हटलं आम्हाला की आजचा हा जो कार्यक्रम आहे वर्धापन दिनाचा, हा कृतज्ञता सोहळा बनवूनच आपण साजरा करूया. कृतज्ञता हाच आपण आपला विषय ठेवूया आणि हा विषय आपण घेतलेला आहे. अर्थात मला फार आनंद झाला, रत्नसिद्धीने अगदी सुरुवातीला माता सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख केला. शब्द अपुरे पडतील. हे जे महापुरुष आहेत ना, यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. परंतु सुरुवातीला थोडंसं कृतज्ञतेबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. अर्थात जेव्हा केव्हा आपण बुद्ध धर्माची चर्चा करतो तेव्हा अनेक गुणांची चर्चा होत असते, अनेक सद्गुणांची चर्चा होत असते. आपण नेहमीच सांगतो प्रज्ञा, करुणा, मुदिता, दान, क्षमाशीलता, सहनशीलता, असे कितीतरी गुण आहेत ज्याची नेहमी चर्चा होत असते. परंतु बंधू आणि भगिनींनो, जेव्हा केव्हा सद्गुणांची चर्चा होते तसं म्हटलं जातं की कृतज्ञता हा जो काही सद्गुण आहे तो अत्यंत वर आहे, प्रथम स्थानी आहे. आताच आपण महामंगलसूत्राचं पठण केलं, तिथे एक गाथा आलेली आहे. ती गाथा आपण पाहिली आणि त्याच्यामध्ये हे सांगितलेलं की कृतज्ञता असणं, इतरांप्रतीचा आदर, इतरांचा सन्मान करणं हे मंगल होय, उत्तम मंगल होय.
आता कृतज्ञतेबद्दल बोलताना एक महत्वाची गोष्ट मला आपणास सांगावीशी वाटते आणि मी अधिक वेळ घेणार नाही. आता बुद्धाबद्दल आपण बोलत होतो. गाथांमधून आपण बुद्ध गुणांची प्रशंसा केलेली आहे, बुद्धपूजा केलेली आहे. त्याच बुद्धाबद्दल मला एक महत्वाची गोष्ट तुम्हा सर्वांना सांगायची आहे. आता आपण सर्वांना माहिती आहे, सर्व विदित आहे की सिद्धार्थ गौतम कशा प्रकारे बुद्ध झाले. बुद्धगयाला जेव्हा केव्हा आपण जातो तो बोधिवृक्ष आपल्याला दिसतो. त्यावेळेचा जो काही बोधिवृक्ष आहे त्याचं कंटिन्युएशन म्हणजे तेच रोट तिथं श्रीलंकेवर नाडू तिथं स्थापित झालेला आहे आणि एक प्रतिकात्मक आहे. बुद्ध तिथं बसले आणि त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली. आपल्याला माहिती असेल की बुद्धत्व प्राप्तीनंतर सर्वप्रथम आता तिथे बुद्धच झाले, अनेक गुण त्यांच्यामध्ये होते, परंतु मोठ्या प्रमाणात त्यांच्या मनामध्ये जर कुठली भावना असेल ना तर ती भावना होती कृतज्ञतेची. मात्र ते स्वतः प्रयत्नाने बुद्ध झाले. विचार करत होते की म्हणजे एखादी प्राप्ती झाली, एखादं काहीतरी मिळवलं तर आपल्या मनामध्ये भाव येतो की आपण कुणाकडे तरी ती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. बुद्धाने मात्र स्वतःच बुद्धत्वाची प्राप्ती केली तरी मात्र त्यांचं मन जे आहे ना ते कृतज्ञतेनं भरलेलं होतं. म्हणजे बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर पहिल्यांदा जर त्याच्या मनात कुठली भावना जर प्रबळ असेल तर ती कृतज्ञता होती. आणि मग काय, कुणाबद्दल कृतज्ञ व्हायचं? मग मात्र त्यांनी वृक्षाकडे पाहिलं, बोधिवृक्षाकडे पाहिलं आणि त्या बोधिवृक्षाबद्दलची आपली कृतज्ञता ते व्यक्त करत राहिले. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 10 तास, तब्बल आठवडाभर त्या वृक्षाकडे बघून आपली कृतज्ञता ते व्यक्त करत राहिले. म्हणजे आठवडाभर त्याची ती भावना आहे राहिली. त्याच्यावरून आपण विचार केला की कृतज्ञता हा किती मोठा सद्गुण आहे. परंतु बऱ्याचदा मात्र मला असं वाटतं की कृतज्ञता ह्या विषयावर, ह्या सद्गुणांबद्दल तेवढं बोलल्या जात नाही. आपण पण बऱ्याचदा त्याची तेवढी चर्चा करत नाही. परंतु बुद्धाला जर आपण पाहिलं, बुद्धाच्या प्रज्ञेविषयी, करुणाविषयी, त्यांच्या वीर्याविषयी म्हणजे त्यांचा जो उत्साह आहे, त्यांनी जी काही शक्ती लावलेली आहे याची सर्व चर्चा केली जाते. परंतु कृतज्ञतेविषयी मात्र कमी बोललं जातं. परंतु बुद्धत्व प्राप्तीनंतर जर बुद्धाला पाहिलं तर ते कृतज्ञतेने भरून गेले होते. मग परत त्यांना आठवलं त्यांचे जुने सहकारी, जरी ते त्यांना सोडून गेले होते तरी त्यांना आठवलं की हे जे माझे सहकारी होते या सहकाऱ्यांनी मला प्रेरणा दिली, आम्ही सोबत आचरण करीत होतो आणि म्हणूनच त्या कृतज्ञतेपोटी त्यांची त्यांना आठवण झाली. त्यांचे आधीचे जे गुरु होते ज्यांनी त्यांना प्रशिक्षित केलेलं होतं त्या गुरूंची आठवण झाली. त्या कृतज्ञतेचा तो भाव होता. अर्थात त्यांचे गुरु आयात नव्हते आणि मग ते त्याच्या मित्रांपर्यंत पोहोचले जेणेकरून ती जी काही कृतज्ञता आहे, त्यांनी जे काही प्राप्त केलं ते त्यांच्या त्या मित्रांना सांगू शकतील. आणि हा जो भाव आहे हा भाव केवळ त्यांच्या मनामध्ये जी काही कृतज्ञता आहे त्याच्यामुळे निर्माण झाली. जसं तुम्ही महामंडळाचं सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये पण कृतज्ञतेचा एक भाव किती महत्वाचा आहे ते सांगण्यात आलेला आहे. थोडस आपण अधिक बघूया की कृतज्ञता हा जो काही शब्द आहे इंग्लिशमध्ये ग्रॅटिट्यूड म्हणतात आणि भंतेने खूप सुंदर त्याचं सांगितलं, त्याच्या काही व्याख्या सांगितलं. आणि विशेष म्हणजे भंतेंचे एक अतिशय आवडते मोठे साहित्यिक आहे डॉक्टर सॅम्युअल जॉन्सन आणि त्याची डिक्शनरी फार प्रसिद्ध आहे. त्याच्यामधून त्यांनी त्याची एक व्याख्या सांगितली बघा. ते काय म्हणतात, कृतज्ञता ह्या विषयाची व्याख्या डॉक्टर सॅम्युअल जॉन्सन अशा प्रकारे करतात, ड्युटी टू बेनिफॅक्टर्स अँड डिझायर टू रिटर्न बेनिफिट्स. म्हणजे जे कोणी आपलं कल्याण करतात, ज्यांच्यामुळे आपल्याला लाभ होतो, फायदा होतो, तर त्या लोकांप्रतीचं आपलं जे कर्तव्य आहे आपण कुठेतरी त्याचं काहीतरी परतफेड करावी ही जी भावना आहे त्याला कृतज्ञता म्हणायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ऑक्सफोर्डची डिक्शनरी असे सांगते, बीइंग थँकफुल, रेडीनेस टू शो ॲप्रिशिएशन फॉर अँड टू रिटर्न काइंडनेस. म्हणजे एक आभाराचा भाव मनामध्ये असणं,
आता बुद्ध धर्माच्या भाषेत आपण पुण्यानुबंध म्हणतो, किंवा त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये जे काही त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे त्याच्यासाठी आपण धन्यवाद त्यांना देऊ इच्छितो. त्याचबरोबर त्याची आपण प्रशंसा करतो की त्यांनी जे काही केलं त्याचा आपण गुणगौरव करतो, आपण ते व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर एवढंच नाही, मग मात्र त्यांनी आपल्यासाठी जो काही चांगुलपणा केलेला आहे त्याची कुठेतरी परतफेड करावी अशी ती भावना असते. आणि शेवटी एक अजून व्याख्या आहे ती मला फार आवडली. आता ती इंग्लिश मध्ये वाचत नाही, पण ते असं आहे की जेव्हा तुम्हाला अशा प्रकारची भावना निर्माण होते, आपण एखाद्याबद्दल धन्यवाद, एखाद्याचा आपण आभार मानतो, परंतु त्याचबरोबर मात्र मग आपल्या मनामध्ये एक तीव्र अशी भावना निर्माण होते की आपण कुठेतरी ही जी काही कृतज्ञतेची भावना आहे त्याची अभिव्यक्ती केली पाहिजे. आणि मला असं वाटतं हे अतिशय चांगलं आहे. परंतु ह्या व्याख्यांपेक्षाही ना पाली भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये अतिशय सुंदर या शब्दाचा अर्थ येतो बघा. आता प्रत्येक भाषा, प्रत्येक शब्दाचा एक हिस्ट्री असते, त्याची उत्पत्तीशास्त्री असते. परंतु भंतेंनी हे जे दोन शब्द सांगितलेले आहेत ते म्हणतात की पाली आणि संस्कृत साहित्यामध्ये अतिशय समृद्ध अशा प्रकारचे शब्द आहेत. आता आपण पाली बघूया. पालीमध्ये असं म्हटलेलं आहे कथयुता. आपण महामंगलसूत्रामध्ये ऐकलं कथयुता, म्हणजे त्याला आपण कृतज्ञता म्हणतो. कथ म्हणजे ज्याला आपण कृत म्हणतो कधी कधी, झालेलं आहे, घडलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या प्रती जे काही घडलेलं आहे ते कृत. आणि युता म्हणजे जाणणे किंवा ओळखणे, किंवा आपल्या हितासाठी काय घडलेलं आहे ते ओळखणं. अशीच व्याख्या कृतज्ञ हा जो संस्कृत शब्द आहे त्याचा आहे. म्हणजे जी काही कृती झालेली आहे, जे काही आपल्या प्रती घडलेलं आहे, ज्ञ म्हणजे त्याची जाणीव असणे, त्याचं ज्ञान असणं, याला म्हणायचं कृतज्ञ. आता बुद्ध हे जाणत होते की ह्या बोधी वृक्षाने माझं संरक्षण केलं. ऊन, वारा, पाऊस याच्यापासून मला रक्षण मिळालं, आणि म्हणूनच त्यांनी त्याच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना सहकारी त्यांचे आठवले, गुरु त्यांचे आठवले, कारण त्यांना लक्षात आलं की यांनी मात्र मला फार मोठी मदत केलेली आहे. आणि ही बाब अतिशय महत्वाची आहे. आता आज या प्रसंगी आपण कुठून सुरुवात करू शकतो? अनेक महापुरुष आहेत, अनेक लोक आहेत. त्यांच्याबद्दल बोलण्याआधी मला एक सांगावंसं वाटतं की ही जी भावना आहे ना ही अतिशय प्रभावी असते. जेव्हा कोणी खरंच आपल्यासाठी काहीतरी चांगलं करतो, आपल्या जीवनात त्याच्यामुळे आनंद येतो, सुख येतं, त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये अतिशय एक मोठी भावना जी निर्माण होते ती म्हणजे कृतज्ञता आहे. आणि कृतज्ञताची जी व्याख्या मी सांगितली ती सांगत असताना थोडंसं पुढचं मला सांगावंसं वाटतं की मग ही कृतज्ञता कधी कधी का नसते? त्याची दोन कारणं आहेत. एक तर बऱ्याचदा विसर पडतो आपल्याला, आपण विसरून जातो. आणि दुसरं कधी कधी आपला अहंकार असतो. आपल्याला वाटतं की मीच फार मोठा आहे, आणि त्या अहंकारापोटी इतरांप्रतीची कृतज्ञता आपण व्यक्त करत नाहीत, दाखवत नाहीत. आणि बंधू आणि भगिनींनो, बुद्ध धर्मामध्ये हे अतिशय महत्वाचं म्हटलं गेलेलं आहे. तर आपण थोडं विचार करूया. कधी कधी मी विचार करतो, आता इथे आपले जे आदर्श आहेत बुद्धापासूनच सुरुवात करूया. कधी कधी मला असं वाटतं की खरंच बुद्धाने या जगासाठी काय केलं, मानव जातीसाठी काय केलं, कदाचित आपल्याला तेवढं समजलं नाही. आणि म्हणूनच बुद्धा प्रतीची जी कृतज्ञता पाहिजे ती आपल्यामध्ये नसेल, ती जी श्रद्धा पाहिजे ती आपल्यामध्ये नसेल. खरं म्हणजे जेव्हा आपण बुद्ध पूजा करतो, बुद्धाला वंदन करतो, अर्पण करतो, तेव्हा खरं म्हणजे त्यांच्या प्रतीची कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो. बाबासाहेबांना वंदन करतो, इथं भंत्यात त्यांना वंदन करतो, तर त्यांच्या प्रतीची जी काही कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्यासाठी आपली पूजा आणि हा जो सगळा काही आपला भाव आहे तो भाव असतो. परंतु जसं मी व्याख्या सांगितली, खऱ्या अर्थाने पूजा, ती श्रद्धा, ती कृतज्ञता तेव्हाच असू शकते जेव्हा आपल्याला हे समजतं की खरोखरच या महापुरुषाने काय. आमचे एक धम्माचार्य आता ते दिवंगत झाले, हयात नाही, त्यांचं एक भाषण मला फार आवडायचं. खूप साध्या शब्दामध्ये ते बोलायचे. काय बोलायचे? बाबासाहेबांना तुम्ही मानता की जाणता?
बरेच आपण मानतो, परंतु खरंच बाबासाहेबांनी काय केलं ते मात्र जाणत नाही. कृतज्ञता तेव्हाच असते जेव्हा आपण जे काही महापुरुष आहेत किंवा जे कोणी आपल्या वतीने आपल्यासाठी काहीतरी कृती करतात, ज्याचा आपल्या जीवनामध्ये लाभ होतो, आपलं जीवन चांगलं होतं, आपलं कल्याण होतं, त्या कृतीची आठवण असणं, ते समजणं. कधी कधी मला असं वाटतं की खरंच बाबासाहेबांनी आपल्यासाठी, समाजासाठी, या देशासाठी, जगासाठी काय केलं, किंबहुना कधी कधी असं वाटतं की आपल्याला सुद्धा त्याची खरंच जाणीव आहे का. आणि कृतज्ञता तेव्हाच व्यक्त होऊ शकते जेव्हा खऱ्या अर्थाने आपण त्या महापुरुषांना जाणतो. बुद्धाची पूजा आपण करतो, कधी कधी अत्यंत यांत्रिक होऊन जातं. बाबासाहेबांची जयंती आली जरा साजरी करा, परंतु खऱ्या अर्थाने तेव्हाच कृतज्ञता व्यक्त होऊ शकते जेव्हा मात्र आपण, जसं मी कृतज्ञता किंवा कथयुता त्याची जी व्याख्या सांगितली की त्यांनी केलेली जी काही कृती आहे त्याची जाणीव असणं, परंतु बऱ्याचदा आपल्याला जाणीव नसते. बाबासाहेबांच्या जीवनाचा एक प्रसंग मी सांगतो. मला ते गोडबोलीजी सांगत होते, मी ऐकलं त्यांनी पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये त्याचा त्यांनी उल्लेख केला असेल. तेव्हापर्यंत तरी ते कुठं लिहिलेलं नव्हतं, त्यांचा तो व्यक्तिगत अनुभव सांगत होते. आपणा सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब धर्मांतरानंतर खूप थकलेले होते, आजारी होते, त्याच्यापूर्वी पण आजारी होते. आणि ते सांगत होते की तो जो काळ होता, बुद्धाविषयी बाबासाहेब एवढे भारावलेले होते की ते शब्द सांगणं फार कठीण. तर ते सांगत होते की बऱ्याचदा बाबासाहेबांना मी असं पाहिलेलं आहे म्हणे, कारण बाबासाहेब चिंतन खूप करायचे, एकटेच ते खुर्चीवर बसून असायचे. त्यांच्या मनात काय विचार आहे ते आपल्याला काही कळू शकणार नाही, परंतु ते एवढे भावनिक व्हायचे, एवढी श्रद्धा त्यांची व्हायची. आणि मग ते असं म्हणायचे, जे गोडबोलीने मला सांगितलं, माय बुद्धा वॉज सो वाईज, माय बुद्धा वॉज सो वाईज. आता बाबासाहेबांनी काय चिंतन केलं मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु बाबासाहेब काय म्हटले की माझे बुद्ध किती प्रज्ञावान होते. कारण एखादा जर महापुरुष असेल ना, त्या महापुरुषाला महापुरुषच चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. बाबासाहेबांनी हे ओळखलं की खरंच बुद्ध किती महान आहेत. आणि मला असं वाटतं आज बाबासाहेबांना जगामध्ये मोठा आदर केला जातो, बाबासाहेबांबद्दल मोठी श्रद्धा निर्माण झाली. त्याचं कारण आहे की बाबासाहेबांनी जगाला दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थाने आपल्या उत्कर्षाचा मार्ग, आपल्या सुखाचा मार्ग, मानवी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा मार्ग हे बुद्धाने दाखवलेला आहे. आणि जग मात्र आता बुद्धाकडे वळत आहे. तर हे बाबासाहेबांनी ओळखलं आणि त्यांनी विचार केले की खरंच बुद्ध किती महान होते. आणि अखिल मानव जातीने खरं म्हणजे बुद्धाबद्दलचे जे काही आभार आहेत ते कितीही मानले तरी कमी आहेत. जर आपण मानवी इतिहास पाहिला तर नेहमी आपल्याला असं दिसेल की मानव हा चाचपळत राहिला. अनेक प्रकारचे वाद निर्माण झाले, इजम निर्माण झाले, अनेक मोठ्या मोठ्या सामाजिक क्रांती झाल्यात, राजकीय क्रांती झाल्यात, याच्यासाठी की मानव समाज हा कुठेतरी विकास त्याचा झाला पाहिजे, तो अधिक सुखाने राहायला पाहिजे. परंतु बाबासाहेबांनी पाहिलं की खऱ्या अर्थाने बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून बुद्धाविषयी की त्यांची ती कृतज्ञता होती. बाबासाहेबांबद्दल बोलायला जर गेलो आपण तर काय सांगू, खरं म्हणजे स्वप्नवट वाटतं कधी कधी. माझा एक मोठा मित्र परिवार आहे, अनेक लोकांची भेटीगाठी होत राहतात महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, अनेक ठिकाणी. आणि जेव्हा मी त्यांची स्टोरी ऐकतो ना, आश्चर्यकारक वाटतं, विश्वास बसत नाही. ते फार मोठ्या मोठ्या पदावर आहेत, भारताचे अगदी राष्ट्रीय पातळीवरचे मोठे मोठे जे काही समजा सरकारी डिपार्टमेंट असतील त्याच्या उच्च पदस्थ आहेत. अनेक लोक कलेक्टर आहेत, अनेक लोक प्रशासन क्षेत्रामध्ये आहेत. आणि जेव्हा ते मला सांगतात की त्यांचे वडील मजूर म्हणून काम करत होते, शेतमजूर म्हणून काम करत होते, रिक्षा चालवत होते, हा इतिहास काही जुना नाही. आणि आज त्यांची मुलं कलेक्टर आहेत, आज मोठे मोठे अधिकारी आहेत. हे आश्चर्य नाही, चमत्कार नाही, खूप मोठा चमत्कार आहे. आणि हा चमत्कार केवळ बाबासाहेबांच्या कृतीमुळे होऊ शकला. मला कधी विश्वास बसत नाही. आम्ही जे जीवन जगलो, आता माझे काही जुने मित्र पण इथं आहेत. माझ्या मुलालाच मी काय गोष्ट सांगत होतो, तो खूप इमोशनल झाला.
माझी मिसेस म्हणाली, अहो नका सांगू, तो खूप भावनिक होत आहे. म्हटलं कळला पाहिजे त्याला. 9वी पर्यंत शिकत असताना माझ्या पायात चप्पल नव्हती. आपल्या मायबापांचं काय नाही का? 9वी पर्यंत चप्पल हा लक्झरी आयटम होता. माझ्या पोराला सांगितलं तर शॉक बसला, कारण तो अगदी जेव्हा नर्सरीमध्ये जातात ना तेव्हा बूट बांधायला शिकतात ते, तेव्हा पायामध्ये बूट असतो. इंग्लिश मिडियमची तर आम्ही कल्पनाच करू शकत नव्हतो. फी भरायला पैसे नव्हते. जेवण काय करायचं आहे सांगायची काय गरज नाही. परंतु मात्र बाबासाहेबांच्या कृपेमुळे, पुण्याईमुळे एवढी मोठी क्रांती झाली. फार सुंदर गीत आपल्या मित्रांनी गायलेलं आहे. खूप सुंदर बाबासाहेबांचं वर्णन होत असतं. सुरेश भटांचं ते गीत खरंच मला फार आवडतं. कालची मुके आज बोलू लागली, अन सत्या सवे तुझ्या शब्द तोलू लागले. खरंच मुके होते, त्यांना काय समजत नव्हतं. हा चमत्कार बाबासाहेबांमुळे झाला. परंतु महापुरुष जे असतात ना, बंधारे वगैरे, ते थोडस छोटस नाही पाहत. खरे जे महापुरुष असतात ना, ते अखिल मानव जातीचा विचार करतात. बाबासाहेबांनी सुद्धा मग अखिल मानव जातीचा विचार केला आणि त्यांनी पाहिलं की जगामध्ये खरंच खूप दुःख आहे, अनेक प्रश्न आहेत, मग खरंच काय केलं पाहिजे. मग त्यांनी पाहिलं, अरे हे बुद्धाने सांगितलेलं आहे, बुद्धाने मार्ग दिलेला आहे. आणि बाबासाहेबांची एक मोठी खात्री पटली. आणि बाबासाहेबांचं मला वाटतं मोठं योगदान हे आहे की बुद्ध लोकांना कळला होता, बुद्ध लोकांना माहिती होता, बुद्ध धर्माचा प्रचार झाला, एक माणूस म्हणून विकास करण्यासाठी बुद्धाची शिकवण आपल्याला हवी, हे सगळं समजलेलं होतं. परंतु बाबासाहेबांनी एक मोठी दिशा दिली. आमचे जे गुरु आहेत ते सुद्धा हे मान्य करतात की मी चांगला बौद्ध झालोच असतो, बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार मी केलाच असता, मात्र एक गोष्टीपासून मी वंचित राहिलो असतो जर बाबासाहेबांच्या संपर्कात आलो नसतो. काय गोष्ट सांगितली बाबासाहेबांनी? मग त्यांनी हे सांगितलं की बुद्ध शिकवणीमध्ये समाज परिवर्तनाची क्षमता आहे आणि आज जगाला मात्र बुद्धांच्या विचारांची गरज आहे. हा मार्ग बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. परंतु आता काय म्हणू, धर्मांतराच्या अवघ्या 6 आठवड्यानंतरच बाबासाहेब आपल्याला सोडून गेले. आपण पोरके झालो. त्याचं जेव्हा वर्णन मी ऐकलं ना, बापरे, मी म्हटलं काय, तो कल्पना करू शकत नाही आपण. जे आमचे गुरु आहेत उर्गेन संघरक्षक, ते त्या कार्यक्रमाला तेव्हा उपस्थित होते. थोडंसं कदाचित तुम्हाला इतिहास माहित नसेल. धर्मांतराचा जो कार्यक्रम झाला, ज्या गोडबोलेंचा मी उल्लेख केला, त्यावेळेचे ते मुख्य संयोजक होते. आणि इथं बोधिसत्वांचा आपण फोटो पाहत असाल, धम्मचारी सुदर्शन यांच्या त्या पत्नी होत्या धम्मचारिणी बोधिसत्व. त्यांचे जे वडील आहेत माधव पंचभाई, ते जॉईंट सेक्रेटरी त्यावेळेस होते. त्यांना मी भेटायला गेलो, गोडबोलेंना भेटायला गेलो आणि खूप गोष्टी मी ऐकल्या. परंतु भंतेंनी पण जेव्हा पुस्तक लिहिलं आंबेडकर अँड बुद्धिझम, तेव्हा मी वाचलं अजून. पण जेव्हा हे वर्णन करत होते, जेव्हा ती बातमी आली की बाबासाहेब गेलेत, बाप रे, आपली ही जी पिढी आहे ना, ती कदाचित नाही समजू शकणार तेवढी. बाबासाहेबांबद्दलची काय श्रद्धा होती, त्यांच्याबद्दलची काय कृतज्ञता होती, हे आपल्या पिढीला नाही समजणार तेवढं. कारण त्या पिढीला ते माहित होतं की बाबासाहेबांनी खरंच आपल्याला नरकातून बाहेर काढलं होतं. आणि बाबासाहेबांची ती बातमी ऐकल्याबरोबर काय, मोठी शोकसभा त्यांनी आयोजित केली कस्तुरजन पार्कवर. कारण ते नागपूरचे केंद्रस्थानी आहे. माझं घर फार जवळ आहे त्या कस्तुरजन पार्कपासून. आणि सर्व दिशेने लोक मेणबत्ती घेऊन येत होते, अक्षरशः रडत होते. कदाचित आपल्या आई वडिलांसाठी एवढे रडले नसतील, कारण त्यांना माहिती होतं की आमचा खरा उद्धार करता कोण होता. आणि म्हणते सांगतात त्या शोक सभेमध्ये एकही जण बोलू शकला नाही, शब्द फुटत नव्हते. अक्षरशः एकही जण बोलायला उभा राहायचे आणि केवळ ढसा ढसा रडायचे, बस. म्हणते मात्र बोलले. त्यांना लक्षात आलं की आता माझी जबाबदारी आहे, एवढ्या दुःखात हा जनसागर आहे. त्यांनी म्हटलं की बाबासाहेब जरी आपल्यामध्ये नसले तरी मात्र विचार रूपाने ते आपल्यामध्ये जिवंत आहेत. त्यांनी आपल्याला मार्ग दिलेला आहे आणि हा मार्गच
आपला पुढे रक्षण करणार आहे. परंतु ते एवढंच बोलून थांबले नाही. बाबासाहेबांनी दिशा दाखवली की आपल्याला ह्या मार्गाने गेलं पाहिजे. परंतु खऱ्या अर्थाने दुसरा मग जो फोटो आपण इथं पाहतो तो आहे उर्गेन संरक्षितांचा. त्यांनी मात्र आपल्याला मग शिकवलं की या मार्गावर चालायचं कसं. आणि जसं माझ्या मित्रांनी उल्लेख केला धम्मचारी रत्नसिद्धींनी, बाबासाहेबांचं ते वाक्य आहे की बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार ही खरी मानव सेवा होय. कारण म्हणजे ह्याच्यावरच मला खूप बोलता येईल, माझा आवडीचा हा शब्द आहे, विषय आहे. पण त्यांना हे सुद्धा ठाऊक होतं की जर बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर मग मात्र आपल्याला प्रशिक्षित धम्मसेवक पाहिजे. बाबासाहेबांची एक मोठी योजना होती. गोडबोले मला सांगत होते, बेंगलोरला त्यांना काही जागा पण दान मिळत होती आणि एक मोठं प्रशिक्षण केंद्र ते उभारणार होते. बाबासाहेबांच्या अनेक योजना होत्या, परंतु बाबासाहेब आपल्यामधून निघून गेले. मात्र भंतेंनी त्यांना शब्द दिला होता की ही जी काही चळवळ आहे ही पुढे नेण्यासाठी नक्कीच मी सहकार्य करेल, मदत करेल. आणि आज आपण पाहतो त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या अशा अनेक ठिकाणी प्रशिक्षणाच्या सोयी निर्माण झालेल्या आहेत. मात्र हे आपण ज्यांना पाहतो इथं ज्यांचा फोटो ठेवलेला आहे धम्मचारी सुदर्शन, हे जाके गावचे. इथेच तुम्ही गावात गेला तर घर दिसेल. आता काही मानवटकर इकडे आहेत, तसे त्यांचे नातेवाईक आहेत, कारण मोठ्या प्रमाणात मानवटकर कुटुंब इथं राहतात. आज ह्या जागेबद्दल जेव्हा विचार करतो ना मी, मला त्यातून समजत नाही, कारण बिझनेस मला कधी जीवनात समजलं नाही, हे काही कळत नाही. पण माझ्या मित्रांना मी सहज म्हणतो, बापरे ही जागा आता किती महाग असेल. तुम्ही सहज बोललो की बाबा लाखोची असेल तर काय म्हणतात, नाही इथं करोडोची असेल आता. परंतु सहज त्यांनी ही जागा दान दिली. का दिली? कारण त्यांना असं वाटत होतं की खरोखरच मी घडलो, मला एक चांगलं जीवन मिळालं. कारण बाबासाहेबांमुळे, बुद्धाच्या शिकवणीमुळे मात्र माझ्या बांधवांपर्यंत पण हे गेलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे हे जे आहे सुदर्शन, हे माझे कल्याण मित्र, चंद्रशील माझे कल्याण मित्र, इथं बसलेले बरेचसे आमचे धम्मचारी त्यांचे ते कल्याण मित्र आहेत. त्यांची तळमळ होती की अधिक लोक घडले पाहिजे. आणि विशेष म्हणजे आम्ही जे आहोत धम्मचाऱ्यांनी घडवणं हे आमचं मुख्य कार्य आहे. आणि त्यांची भावना होती की असं प्रशिक्षण केंद्र असावं आणि त्याचबरोबर आजूबाजूचे जे काही गाव आहेत त्या गावांमध्ये पण आपण लोकांपर्यंत धम्म यायला पाहिजे. शहरी माणसं थोडी स्वार्थी झालीत. शहरामध्ये मोठे मोठे कार्यक्रम घडत असतात, परंतु मात्र ग्रामीण आपल्या बांधवांना आपण विसरलो कुठंतरी. ते नाही येऊ शकत या सगळ्या मोठ्या कार्यक्रमांना. तेव्हा मात्र आपण त्यांच्या विहारांपर्यंत गेलं पाहिजे, त्यांच्याशी बोललो पाहिजे, काय वेळ त्यांना आपण कार्यक्रमात आणलं पाहिजे, अशी त्यांची भावना होती. आणि त्या भावनेतून हे शिबिर केंद्र आम्हाला निर्माण करायचं होतं. मात्र आमच्याकडे पैसा नव्हता, परंतु मी सुरुवातीला सांगितलं की अनेक लोकांनी मदत केलेली आहे. खरं म्हणजे सुदर्शन जेव्हा माझ्याशी बोलत होते तर मला आश्चर्याचा धक्का बसला. मी त्यांना विचारलं, मी माझ्या जीवनाबद्दल सांगितलं, ते त्यांच्या जीवनाबद्दल सांगत होते. ते म्हणाले की मी त्यावेळेस दक्षिण नागपूरकडे वगैरे कुठंतरी ते रूम घेऊन राहत होते. आणि ते मला सांगत होते की मी कॉलेजमध्ये शिकायचो आणि त्यावेळेस आपलं खूप कल्चर होतं, आता कमी झालं बहुतेक. सकाळी तोस, आपण त्याला तोस म्हणायचो, आणि काय पाव, ते विकणारे लोक फिरायचे. तर मी पाव विकून माझा अभ्यास केला. कॅन यू इमॅजिन? आणि ही व्यक्ती NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खूप मोठी गोष्ट झाली, तिथं ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते, हेड ऑफ द डिपार्टमेंट होणार होते. नोकरीला लाथ मारली आणि या चळवळीला झोकून दिलं होतं. असे कितीतरी लोक आहेत. परंतु तेवढंच नाही, त्यांना परत वाटलं, त्यांना काय माहिती होतं की पुढे काय होणार आहे, परंतु त्यांना हे माहिती होतं की मात्र एवढंच पुरेसं नाही, अजून काहीतरी घडलं पाहिजे, इथे पण काही प्रशिक्षण केंद्र झालं पाहिजे. स्वतःची एवढी मोठी जमीन त्यांनी दान दिलेली आहे. आणि म्हणूनच त्यांचा इथं आपल्याकडे हा फोटो आहे. परंतु त्यांनी तर आपलं काम केलं, परंतु तेवढं पुरेसं नव्हतं. यामध्ये आता खरं म्हणजे विवेक सागर मला खूप मोठी लिस्ट देऊ शकतात. अनेक लोकांचा हातभार लागलेला आहे आणि त्याच्यामुळे ही आमची इमारत झाली. रत्नसिद्धीने उल्लेख केला, आमचे तलवारी सर आहेत, आज कार्यक्रमाला कदाचित नसतील ते, कारण काही आमची शिबिरं पण सुरू आहेत. सहज किचनचं जेव्हा आम्ही बोलत होतो, अमैज्ञांनी त्यांना सांगितलं की बाबा सर याचं एक बजेट अंदाजे 5 लाखच असेल. आणि मग काय, त्यांनी म्हटलं ठीक आहे करून टाका. ते 5 लाख तर दिलेत, परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी वेळोवेळी सुद्धा दान दिलं. इथं ही जी बिल्डिंग आपण पाहत आहोत, 2 इथले ज्या खोल्या आहेत, नागपूरचे आमचे काही बिल्डर मित्र आहेत, एका खोलीचा लगेच खर्च देऊन टाकला. आणि खरं म्हणजे अशा ह्या दानामुळे
ही चळवळ सुरू आहे. खरं म्हणजे मागेही मला वाटतं मी इथंच बोललो होतो सुदर्शन मूवीमध्ये, आपण जे काही सुख पाहतो ना बंधू भगिनींनो, आज चांगले कपडे घालतो, चांगलं अन्न खातो, आपल्याकडे गाड्या, मी अशा एवढ्या गाड्या तर जीवनात पाहिल्या नव्हत्या. जेव्हा चळवळ सुरू झाली, मित्रांना माहित असेल, आमचा पहिला एक मोठा जनरल वर्ग नागपूरमध्ये सुरू केला. आम्ही 70-80 लोक त्या वर्गाला राहायचे आणि जवळजवळ 70 ते 80 सायकली राहायच्या. स्कूटर आणि कार आपल्या कल्पनेच्या पलीकडे होतं. हे मी खूप जुनं सांगत नाही. किती वर्ष झाले त्याला 25-30 वर्ष. हे म्हणजे मी 92 ला आम्ही दमशाने झालो आणि मग आमच्या मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या. 91 ला झालो. 92 पासून मग मोठ्या प्रमाणात अजून आमची ऍक्टिव्हिटी सुरू झाली. आणि त्यावेळेस कार आपण कल्पनेच्या बाहेर होतं. आमच्या काही मित्रांकडे लुना होते, तर आम्हाला बापरे असं वाटायचं की यांच्यासारखी श्रीमंत कोणी नाही बाबा. लुना दिसत पण नाही आता कुठे. त्यावेळेस आम्ही बोरधरण बांधलं, कल्पना केली नाही की कार पार्किंगला कुठं जागा असली पाहिजे म्हणून. एवढं मोठं म्हणजे एक स्थित्यंतर आपण पाहत आहोत. परंतु आज मात्र चळवळीकडे बऱ्याचशा गोष्टी निर्माण होतात. हे याच्याचसाठी कारण अनेक लोकांनी स्वतःला झोकून दिलं, मोठ्या मोठ्या नोकऱ्या सोडून दिल्या. आता एक रत्नसिद्धीने उल्लेख केला ना, काय म्हटलं त्यांनी, फिलामेंट म्हटलं. ते मलाही कळायचं नाही तेव्हा, जेव्हा काही लोक आम्हाला चिडवायचे ना, हे लाईट मध्ये फिलामेंट असते, ती तार असते. आधी लाईट खूप फ्यूज व्हायची, आता लेट होत नाही तेवढे, बल्बात लावा तर काय त्याचा फिलामेंट गेला म्हणे. तर आमच्याबद्दल म्हणायचे यांचे फिलामेंट गेलेली पोरं आहेत म्हणजे सगळे. आणि तुम्हाला सांगतो, ही फिलामेंट गेलेली जी माणसं आहेत ना, त्यांच्यामुळे जर सुंदर दिसतात. आपण अशा कार्यकर्त्यांचा, लोकांचा आदर केला पाहिजे. सगळ्यांनाच इंजिनियर व्हावंसं वाटतं, सगळ्यांना डॉक्टर व्हावंसं वाटतं, सर्वांना मोठा अधिकारी व्हावंसं वाटतं. पण काही वेडे असतात, त्यांना मात्र वाटतं बाबासाहेबांनी चळवळ पुढे नेली पाहिजे, त्यांचं मिशन पुढे गेलं पाहिजे. रत्नसिद्धींना सहज नोकरी मिळाली असती. हो, तर मिळाली होती, कुठला तरी फॉर्म आला होता. मी अजून किती मित्रांचा उल्लेख करू. माझे दुसरे मित्र नागपूरमध्ये, त्यांना क्लास 2 ची नोकरी मिळाली. आता ते सुपर क्लास 1 ऑफिसर असते. 2 महिन्यात त्याला लाथ मारली आणि चळवळीमध्ये आले. अमृती पिता आता नाही, त्यांनी काही महिन्यातच नोकरी सोडली. किती लोकांचं नाव करू, लोक इथं बसून आहेत, वेल क्वालिफाईड माणूस आहे. परंतु मात्र या सगळ्या लोकांनी सरकारी नोकरीची पर्वा न करता या चळवळीसाठी झोकून दिलं. आणि असेच वेळे या जगामध्ये असल्यामुळे आज आपल्याला चांगले दिवस आहेत. मात्र याचं दुःख मला बऱ्याचदा होतं की आपण कृतज्ञता, मी म्हटलं ना, आपण विसर पडला. आपलं जे कल्याण आहे, आपल्याला जे सुख मिळालेलं आहे, याच्यासाठी अनेक लोकांचा वाटा आहे. अनेक लोकांच्या खांद्यावर पाय देऊन आपण मोठे झालेलो आहोत. परंतु आपल्यालाच वाटते मी खूप मोठा आहे, विसरून जातो आपण. बाबासाहेबांनी जर लढा दिला नसता, आपल्याला शिक्षणामध्ये रिझर्वेशन नसतं, शैक्षणिक फॅसिलिटीज नसत्या, आपल्याला आरक्षण मिळालं नसतं. परंतु कधी कधी आपल्याला वाटतं मीच मोठा महान झालो. परंतु आपण हे मात्र विसरून जातो. आणि बाबासाहेबांनी मात्र आपल्या सुखाची पर्वा केली नाही, आरामाची पर्वा केली नाही, आरोग्याची पर्वा केली नाही. किती लोकांचं नाव सांगू. सावित्रीबाई फुले, मला तर वाटतं प्रत्येक स्त्रीने रोज पहिल्यांदा सावित्रीबाई फुलेला आठवण केली पाहिजे. बाप रे, ती माऊली. कल्पना करा, नुसत्या शिव्या खाल्ल्या, अपमान सहन केला, शेण फेकून मारलं, काय काय नाही केलं. तिला कुठला मोबदला मिळत होता. आता आम्ही पण मोठ्या प्रमाणात बालवाड्या सुरू केल्यात, आमच्या बालवाडी शिक्षिका नेमल्यात. त्यांच्या मागे आम्हाला धावावं लागतं की अरे ताई तुम्ही जा, लोकांपर्यंत जा, मुलांना बालवाडीत घेऊन या, त्यांना आपल्याला घडवायचं. कारण बालवाडी जरी आम्ही सुरू केली, पैसे जरी त्यात द्यावे लागत नाही, तरी झोपडपट्टीमध्ये आपल्या बायकांना समजत नाही की आपल्या मुलांना पाठवलं पाहिजे, खूप कष्ट घ्यावे लागतात. तो काळ किती कठीण होता, जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी कोणी तयार नव्हतं. तिला कोणी पगार पण दिला नाही, माता फुलेंना कोणी पगार दिला नाही, बाबासाहेबांना कोणी पगार दिला नाही. पण ही माणसं झटलीत, याच्यासाठी झटलीत कारण त्या माणसाची करुणा खूप मोठी होती. परंतु आता मात्र एवढे आपण आत्मकेंद्रित झालो, एवढे स्वार्थी झालो की जणू काही समाजाशी मात्र काही घेणं देणं नाही, अशा प्रकारचं आहे. एक साधं छोटंसं दान देण्याची जर भाव निर्माण झाली तर हसू येतं कधी कधी. पॅकेज मोठ्या अभिमानाने सांगणारी माणसं, माझ्या मुलाचा पॅकेज 60 लाख आहे, तर मीच शॉक, मला विश्वासच नाही एवढे पॅकेज असतात म्हणून मला माहित नव्हतं. 60 लाख वर्षाचं. आणि मग म्हणणार तुम्ही खूप चांगलं काम करता, बरं सर तुमच्याकडनं पण काहीतरी आम्हाला दान पाहिजे. हा घेऊन जा 51 रुपये काटा, 51 रुपये.
कारण हे याच्यासाठी आहे की जी कृतज्ञतेची भावना आहे ना ते कुठेतरी कमी आहे. परंतु बंधू आणि भगिनींनो, एक गोष्ट आपण विसरतो आहोत. आपल्याला याच्यासाठी झटायचं आहे, आपला स्वार्थ म्हणून तरी आपण काम करूया, आपल्या लोभासाठी काम करूया. काय? आपली मुलं ज्या जगात वावरणार आहेत, जे जग जर चांगलं नसलं तर त्यांच्या जीवनात दुःख येणार आहे. आणि आपली मुलं चांगल्या जगात राहावी म्हणून जे काही समजा चांगलं काम आहे, प्रबोधनाचं काम आहे, कल्याणाचं काम आहे, ते अभयपणे सुरू राहावं म्हणून आपण तो प्रयत्न केला पाहिजे. आणि मला आनंद पण होतो आहे की आमचे असे अनेक बांधव आहेत, अनेक भगिनी आहेत, असे अनेक आमचे हितचिंतक आहेत. त्यांच्या मात्र आमच्याबद्दलच्या सद्भावनेमुळे आम्ही ते थोडंफार करत आहोत, पण एवढं पुरेसं नाही आम्हाला माहिती आहे. आमच्याकडे खरंच जागा होतं, एवढा त्रास होतो लोकांनाही सांगताना. त्याला बुकिंग फुल झाली, आम्ही काही जास्त लोकांना घेऊ शकत नाही. किंवा एवढी तरी एक परत इमारतीची गरज आहे. काही लोक पुढे येत आहेत, काही लोक दान देत आहेत. परंतु जसं रत्नसिद्धीने उल्लेख केला त्याचा थोडासा उल्लेख करून मी आपली रजा घेणार आहे. बाबासाहेबांना वाचताना खरंच म्हणजे खूप प्रेरणा मिळते आणि बाबासाहेब किती सखोल चिंतन करायचे ते पण समजतं. तर बाबासाहेब अनेक पाश्चिमात्य जे मोठे मोठे विचारवंत आहेत, मोठे मोठे जे नेते आहेत, ज्यांनी मोठी क्रांती घडवून आणली, अशा अनेक लोकांचे विचार ते फार काळजीपूर्वक वाचत होते. बुद्धाचा अभ्यास केला असं नाही, त्यांना अनेक पाश्चिमात्य विचारवंत, समाज क्रांतिकारक त्याच्याबद्दल चांगला ठाऊक होता आणि ह्या सर्वांचा विचार करून ते बुद्धापर्यंत त्यांनी आपल्याला आणलेलं आहे. तर इटालीचे ते एक फिलॉसॉफर म्हणून होते, विचारवंत होते, राजकीय नेते होते, बहुतेक मॅजिनी त्यांचं नाव. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये आपले विचार मांडले. ते काय म्हणतात की इतिहास म्हणजे काय असतो, शेवटी महापुरुषांचं जीवन असतं आणि महापुरुष अमर असतात. त्यांचं म्हणणं बरोबर आहे खरं, कारण इतिहास म्हणजे काय, अनेक महापुरुषांनी अनेक प्रकारे जे काही केलेलं आहे, त्यांच्यामुळे जे परिवर्तन आलेलं आहे, मुक्ती मिळालेली आहे, स्वातंत्र्य मिळाले, सगळा इतिहास तो असतो त्या महामानवांचा. आणि त्यांनी पुढे असं म्हटलं की हे अमर असतात. बाबासाहेब मात्र तिथं खूप सखोल चिंतन करतात प्रत्येक गोष्टीचं. मग ते काय म्हणाले, हे पूर्ण सत्य नाही आहे, हे अर्ध सत्य आहे. महापुरुषाचा दुसऱ्यांदा मृत्यू होतो आणि हा दुसऱ्यांदा मृत्यू केव्हा होतो, जेव्हा त्या महापुरुषाचे अनुयायी त्यांनी दिलेल्या शिकवणीचं आचरण करत नाहीत, त्याचबरोबर त्याचा अभ्यास करत नाहीत आणि त्याचा प्रचार प्रसार करत नाहीत, तेव्हा दुसऱ्यांदा मग मात्र महापुरुषाचा निधन होऊ शकतं, मृत्यू होऊ शकतो. आपण अनुभवलेला आहे की या देशात बुद्धाचा विसर पडला होता. बाबासाहेबांनी जर बुद्ध धर्माचा पुनर्जीवन केलं नसतं तर कदाचित बुद्ध एक कपोल कल्पित किंवा देवाचा अवतार म्हणून कदाचित आपण पाहिलं असतं आणि सगळा इतिहास संपून गेला असता. बुद्धाला या देशाने कुठेतरी काळोखामध्ये गडप केलेलं होतं, हा इतिहास आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांबद्दल पण ते होऊ शकतं. तर बाबासाहेबांचा केवळ जय जयकार करून नाही, स्वतः बाबासाहेब म्हणतात माझा जय जयकार करण्यापेक्षा मी जे सांगतो ते काळजीपूर्वक ऐका, त्याचं आचरण करा. आणि म्हणूनच अशा प्रकारचे शिकवण देणारे, अशा प्रकारचे संदेश देणारे जोपर्यंत निर्माण होणार नाहीत, जोपर्यंत असे कार्य करणार नाहीत आणि सर्व जर आत्मकेंद्रित झालेत, सर्व केवळ आपला स्वार्थ करू लागले, तर खरंच समाजाचं काय होणार आहे. त्या महापुरुषांची प्रेरणा आपण ठेवली पाहिजे आणि आपल्या परीने जे काही आपल्याला करता येईल, जी काही मदत करता येईल ते आपण केली पाहिजे. विशेषतः आता इथं बरेच लोक आहेत, सर्वांचं नाव घेणं मला शक्य होणार नाही. ब्रह्मचारी आहेत, बरेचसे धम्ममित्र आहेत, त्याचबरोबर आमचे हितचिंतक आहेत. त्यांचं मी अगदी मनापासून पुण्यानुमोदन करतो, त्यांच्याबद्दलची जी काही कृतज्ञता ती व्यक्त करतो. आमच्या मीटिंगमध्ये आम्ही केवळ अनेकांची नावच घेत होतो, अरे यांची मदत झाली, त्यांची मदत झाली. आणि आता अलीकडेच अक्षयरत्न आणि पराग, बहुतेक समीर असे आमचे काही मित्र आहेत, त्यांनी आजूबाजूला गावात फिरून मोठ्या प्रमाणात धान्य निर्माण केलं. ही पण आमच्यासाठी मोठी मदत आहे. कारण जेव्हा आम्ही शिबिर घेतो, अनेक लोकांना शिबिराची फी देता येत नाही. कदाचित काही लोकांना गैरसमज असेल, अरे बापरे हे लोक आता कार बिरने येतात. कारने येतो आम्ही, पण अजिबात पैसे नाहीत, कुठलाही आम्हाला सोर्स नाही. आणि मग त्यातल्या त्यात काही लोकांना धम्म शिकायचं आहे, काहींची आम्हाला फी माफ करावी लागते. उडीसामधले आपले बांधव खूप गरीब आहेत, राजस्थान मधले आपले काही बांधव खूप गरीब आहेत.
बिहारमधून आपले काय बांधव खूप गरीब आहेत, मी यांची फी कुठून भरायची? परंतु मला मात्र मोठा आनंद होतो, अभिमान वाटतो की आजूबाजूच्या गावचे लोक खूप वेगळे आहेत, खूप दानी आहेत. शेतकरी स्वतः म्हणतात की आमचं तुम्ही धान्य घेऊन जा. त्यावेळेस मला लोकनाथ सांगत होते, विवेक सागर सांगत होते, अरे म्हटलं अरे फार छान मस्त फ्रेश भाजीपाला देतो. तर ते अजून सांगतात की जवळच्या शेतकरी आपल्या बांधवांनी आम्हाला म्हटलं की वांगे घेऊन जा, टोमॅटो घेऊन जा. आणि मला असं वाटतं की हाच जर भाव आपला असेल तर ती खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या प्रती आपली व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. कृतज्ञता हा मोठा विषय माझ्याकडे होता, परंतु तुम्ही तो कट केला. परंतु असं म्हणतात की सर्वात मोठा सद्गुण हा कृतज्ञता आहे. आणि आता अलीकडे मला मोठी काळजी वाटते. विशेष म्हणजे असं म्हटलं जातं की 3 लोकांप्रती आपली कृतज्ञता असणं फार महत्वाचं आहे. अनेक लोकांप्रती असली पाहिजे, पण विशेष म्हणजे आपले आई वडील. अलीकडे एवढं दुःख वाटतं ना मला की मायबाबांप्रतीची जी काही कृतज्ञता आहे, संवेदनशीलता आहे, ती फार कमी व्हायला लागली. त्यांच्याबद्दलची जी संवेदनशीलता आहे ती कमी व्हायला लागली. बुद्ध धर्म आपल्याला शिकवतं माय बाबांबद्दल आपण आता महामंगलसूत्राचं पठण केलं, ती कृतज्ञ असली पाहिजे. आपल्या गुरुजनांबद्दल, गुरु म्हणजे मी केवळ धार्मिक गुरु म्हणत नाही, ज्यांनी प्राथमिक शाळेत तुम्हाला शिकवलं असेल, ज्यांनी हायस्कूलमध्ये शिकवलं असेल, कॉलेजमध्ये शिकवलं असेल. खरं म्हणजे आपण काय आईच्या पोटातून सगळं घेऊन आलो नाही. काल परवाच मी माझ्या काकूला भेटायला गेलो, खूप आता ती आजारी आहे, तिचं वय पण खूप झालं. आणि आमच्या वस्तीतले एका मुलाचा उल्लेख केला तिने, तो आता मुलगाने अर्थात माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, त्यावेळेस तो होता. मला तेव्हाच मोठी कृतज्ञता निर्माण झाली, कारण त्या मुलाने पहिल्यांदा मला शिकवलं होतं ABCD. आणि मी खूप घाबरलेला होतो की बापरे मला इंग्रजी तर येत नाही, माझं काय होणार पुढे जीवनामध्ये. परंतु तो ABCD शिकवणारा तो माणूस, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कृतज्ञता आहे. ज्या शिक्षकांनी मला शिकवलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे. आणि त्याच्यानंतर बुद्ध धर्मामध्ये म्हटलं जातं कल्याण मित्र, जे तुमचे धार्मिक मार्गदर्शन करणारे असतात. परंतु बऱ्याचदा मात्र जर तुम्ही 2 गोष्टी म्हटल्यात ना, एक तर आपल्याला विसर पडतो, ज्यांनी खरंच आपल्यासाठी काहीतरी चांगले केलेलं आहे, आपलं कल्याण केलेलं आहे, ज्यांच्या मदतीमुळे, ज्यांच्या सहकार्यामुळे, मार्गदर्शनामुळे आपलं जीवन घडलेलं आहे, आपल्याला विसर पडतो, हा एक भाग. आणि दुसरं कधी कधी आपला अहंकार एवढा मोठा असतो की आपल्याला वाटतं कोण काय आहे, मीच मोठा आहे, मीच महान आहे. आणि बऱ्याचदा मात्र इथे आपण मोठी चूक करतो. बुद्ध एवढी मोठी म्हणजे समजा व्यक्ती, एवढी मोठी प्राप्ती, मात्र बुद्ध किती विनम्र होते, किती कृतज्ञता त्यांच्या मनामध्ये अगदी वृक्षाबद्दल सुद्धा व्यक्त करतात. तेव्हा एक बौद्ध म्हणून आपल्या मनामध्ये ती कृतज्ञता आपण निर्माण केली पाहिजे. आणि भंतेंचं शेवटचं एक वाक्य सांगून मी आपली रजा घेतो. ते असं म्हणतात, त्यांचं इंग्रजी वाक्य पण मराठीतच सांगतो. ते म्हणतात, खरंच जर आपल्या मनामध्ये कृतज्ञता असेल तर याची अभिव्यक्ती बघ दानामध्ये होते. दान म्हणजे पैसेच नाही, तुम्ही तुमचं कौशल्य दान देऊ शकता. मला चांगलं आठवतं, माझे बरेचसे मित्र आहेत, आम्ही सायकलनी लांब लांब जाऊन मुलांना शिकवायचो. अनेक ठिकाणी इंग्रजीचे वर्ग सुरू केले, पैसे नाही घेतले. अनेक युगांची शिबिरं भरवले. तुमच्याकडे काही कौशल्य असेल त्या कौशल्याचं तुम्ही कुठेतरी हे करा. तुम्ही जर समजा डॉक्टर असाल तर लोकांना योग्य मदत करा. तुम्ही इंजिनियर असाल तर तुमचं जे काही क्षेत्र आहे त्याचा हातभार लावा. आता आमचे काही मित्र आहेत जे प्लंबर आहेत, जे इंजिनियर आहेत, ते त्यांचे योगदान लावतात. तुम्ही या शिक्षणामध्ये चांगलं असाल, इतरांना शिक्षणाची प्रेरणा द्या, श्रमदान द्या, इतरांना प्रेरित करा की आपण काहीतरी समाजामध्ये केलं पाहिजे, इतरांपर्यंत साहित्य पोहोचा. अनेक अशा गोष्टी केल्या जाऊ शकतात. तेव्हा आजच्या दिवशी आम्ही कृतज्ञता हाच विषय ठेवला होता. कृतज्ञतेबद्दल मी थोडक्यात सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हे सांगितलेलं की आपण ती कृतज्ञता ठेवली पाहिजे. मला कधी कधी प्रश्न पडतो, आता जे संघाचे ते समजू शकतील की मैत्री भावना आपल्याकडे आहे, ब्रह्मविहाराची ध्यान साधना आहेत, म्हणजे करुणा, मोदिता, उपेक्षा. पण मला असं वाटलं की कृतज्ञतेवर एक ध्यान असलं पाहिजे. आणि एकदा सुबुद्धीने आमचं असं ध्यान घेतलं की तुम्ही असं करा, आपण बुद्धाला आठवण करू आणि आपण ही कृतज्ञता हे करू. शेवटी डोळे पाणावले. अरे बापरे, किती लोकांनी मदत केली, किती लोकांमुळे आपण घडलो. आणि कदाचित त्या योग्य वेळी, त्या प्रसंगी जर काही लोकांची मदत झाली नसती तर कदाचित आज आपलं जे जीवन आहे ते जीवन नसतं. तेव्हा ती कृतज्ञतेचा भाव हा अतिशय मोठा आहे, तो आपल्या मनामध्ये असू द्या. आणि त्याचबरोबर कृतज्ञतेची अभिव्यक्ती, ती अभिव्यक्ती असते की आपण लोकांना मदत केली पाहिजे. आता हे आमचे जे मित्र आहेत, तिथं भगिनी आहेत, हे मोठे कलावंत आहेत.
आमच्याकडे खूप पैसा नाही, अर्थात ते आमचेच आहेत, म्हणजे त्यांना त्या बाहेरचं नाहीत म्हणा, तरी पण आम्हाला वाटतं की बाबा त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे, देऊ शकत नाही. पण मात्र हे लोक का काम करतात? कारण ती कृतज्ञता त्यांच्या मनामध्ये आहे की आपण इथंच घडलेलो आहोत आणि आपण आपल्याकडचं जे काही कला कौशल्य आहे त्या माध्यमातून प्रबोधन केलं पाहिजे आणि ते अतिशय उत्तम काम करतात. तर त्यांच्याबद्दलची कृतज्ञता. परंतु बऱ्याचदा मात्र अनेक लोक आपल्याला जी मदत करताना त्यांना आपण ग्रांटेड धरतो. कधी कधी आपल्या आईला थँक्यू म्हणा, तिचं पुण्यनमन करा, बापाचं करा, मित्रांचं करा, परंतु बऱ्याचदा मात्र अहंकारापोटी आणि आपण विसरल्यामुळे आपण अनेकांचं पुनरानुमोदन करत नाही, कृतज्ञता करत नाही. तेव्हा आजच्या दिवशी त्याचा विचार करा आणि आपल्याकडून त्याची अभिव्यक्ती कसा होईल. आता मी अनेक व्याख्या सांगितला, परतफेड कशी होईल आणि ही परतफेड विशेषतः आपण बाबासाहेबांच्या अनुयायी आहोत, बुद्धांचे अनुयायी आहेत. ही परतफेड याच्यातूनच होईल. बाबासाहेबांना जे महत्त्वाचं वाटतं ते करण्यासाठी आपलं योगदान आपण दिलं पाहिजे. शांतपणे आपण सर्वांनी मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद देतो. माझ्या मित्रांना धन्यवाद देतो की त्यांनी मला एक संदेश दिली आणि आपली रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय.